महाडच्याच मनुस्मृती आंदोलनामुळे आव्हाड अडचणीत शिवसेनेकडून अटकेची मागणी, भाजपनंतर वंचितही संतप्त. राज्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मनुस्मृतीच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमातील सहभागावरून राजकारण चांगलंच तापलंय. जितेंद्र आव्हाड यांनी आज मनुस्मृतीचा निषेध करत महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर जाऊन पाणी प्यायले. त्यानंतर मनुस्मृती फाडत असताना त्यांच्याकडून मनुस्मृती पुस्तकावरील बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडण्यात आले. त्यानंतर विरोधकांनी आव्हाड यांच्या या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या असून आव्हाड यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आव्हाड यांच्या कृतीचा निषेध करत त्यांच्या अटकेची मागणी केली, तर वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या या घटनेवर भाष्य करत संतप्त प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या जागी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर फाडले. त्यांच्या या कृतीचा वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर निषेध केला आहे. या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने आव्हाड यांच्या या कृतीचे निषेध व्यक्त करत तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी रस्त्यावर उतरलेले असून त्यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांचे छायाचित्र फाडून महाड आंदोलनात घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. आता वंचित बहुजन आघाडीने आव्हाड यांच्याकडून झालेल्या कृतीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या घटनेला कधी माफ करणार नाही आणि यासाठी सरकारने सुद्धा अशी चूक कोणाच्या हातून भविष्यात घडू नये याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हे जे आंदोलन करत होते तेव्हा बाबासाहेबांचा एक फोटो होता, तो सुद्धा फाडला आणि नंतर त्यांनी असं म्हटलं की मी तो अनावधानाने फाडला. असं आहे, जी एव्हरेस्ट पेक्षा मोठी आहे. अशी चूक तुम्हाला करताच येणार नाही आणि उद्या अशा चुका करून कोणी म्हटलं की मला माफ करा तर त्यांना माफही करता येणार. कायद्याच्या चौकटीमध्ये जी कारवाई कायद्यामध्ये अपेक्षित आहे, संविधानामध्ये अपेक्षित आहे, संविधानाच्या अपेक्षित चौकटीत कारवाई होणं ही जबाबदारी निश्चितपणे सरकारवर आहेच. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.